सागर आणि मी चाललो ओसरगावला. जाईला बाय करून आम्ही ओसरगावला जायला निघालो, कारण आम्हाला बाळासाठी पाळणा द्यायचा होता. सागर बाजारात जाऊन पाळणा ठीक करून घेऊन आले होते. मग आम्ही आमच्या घरी पोचलो. घरी आईबाबांना फोन करून सांगितलं नव्हतं. अचानक म्हटलं सरप्राईज देऊ, तर आई बाळाला घेऊन बसली होती. काका हे घ्या. पप्पा येताना एक्स्ट्रा वडापाव घेऊन आले होते आणि सागर पाळणा जोडत होते. मग आम्ही दोघांनी मिळून वडापाव खाल्ला. मग आईने हळदी कुंकू वगैरे लावलं. मग आई बापांचा आशीर्वाद घेऊन मग आम्ही परत कणकवलीला जायला निघालो. आम्ही निघतच होतो तर आमची शिनूबाबू रागवून बाहेर जाऊन बसली होती. मग तिला बाय करून आम्ही निघालो, कारण आम्हाला गिफ्ट घ्यायचं होतं. काय गिफ्ट घ्यायचं ह्याचा विचार करत आम्ही मग गेलो वामनहरी पेठेमध्ये. काय गिफ्ट घेतलंय हे मी माझ्या बारशाच्या व्लॉगमध्ये दाखवलं आहे. कोणी बघितला नसेल तर तो व्लॉग नक्की बघा. आणि मग तिथे मला भेटली माझी सबस्क्रायबर. मग गिफ्ट वगैरे घेऊन आम्ही आलो घरी. तर घरी खूपच यायला लेट झालं होतं. आमची जाई बाळ वाट बघत होती. मग आम्ही गेल्याबरोबर ती आम्हाला भेटायला धावत बाहेर आली. आणि सागर मुंबईला जाणार होते. मग त्यांच्यासाठी पटकन मी भाकऱ्या भाजल्या. आईंनी भाजी केली होती आणि माझ्या भाकऱ्या बघा कशा फुगल्या आहेत, सेम माझ्यासारख्याच. जेवण झाल्यावर जाईला बाय करून सागर मुंबईला जायला निघाले. त्यांना सोडायला मीही गेली होती आणि सोबत बाबा आणि दादा पण आले होते. मग सागरला स्टेशनला वगैरे सोडलं आणि आम्ही आलो घरी.